गेल्या 30 वर्षांपासून भारतीय राजकारण्यांना, पोलिसांना, गुप्तचर यंत्रणांना आणि मीडियालाही छळणारं, पुरून उरणारं आणि वेळप्रसंगी उपयोगीही पडणारं नाव म्हणजे गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर. अगदी हा पॉडकास्ट रेकॉर्ड करत असतानाही दाऊदच्या कनेक्शनमधल्या एका लँड डीलमध्ये फायनान्शियल फ्रॉड केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. दाऊदच्या मुसक्या आवळण्याच्या, त्याला पाकिस्तानात घुसून मारण्याच्या वल्गना आजवर चिक्कार राजकारण्यांनी केल्या. पण 1993 मुंबई सिरियल ब्लास्ट प्रकरणातला हा मुख्य आरोपी आजही पाकिस्तानात ऐषारामाचं आयुष्य जगतोय आणि भारताविरोधातल्या त्याच्या कारवाया करतोय. पण आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजनं दाऊदपर्यंत पोहोचण्याचे, त्याला पकडण्याचे, मारण्याचे काहीच प्रयत्न केले नाहीत का आजवर? जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या त्या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुम्हा सगळ्या लिस्नर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की बरोबर 2 महिन्यांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 18 मार्च आहे आज, 18 जानेवारीला आपण हा पॉडकास्ट सुरू केला आणि आज हा आपण 7वा एपिसोड करतोय आणि या आधीच्या सगळ्याच एपिसोड्सना तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून रिस्पॉन्स दिला आणि या टेक्नॉलॉजीची किमया हीच आहे की पॉडकास्ट हे मीडियम असं आहे की ते एका क्लिकवर कुठनंही ऐकता येतं. सो आपले लिस्नर्स आज फक्त महाराष्ट्रात नाही आहेत, फक्त भारतात नाही आहेत, तर US, UK आणि अगदी साऊथ कोरिया, तैवान, स्पेन अशा देशांमधनंही मराठी माणूस जिथे-जिथे आहे, तिथे सगळीकडे पॉडकास्ट ऐकतायत. सो सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद. मागच्या एपिसोडमध्ये आपण मुंबईत मार्च 93 मध्ये झालेले सीरियल ब्लास्ट आपल्या इंटेल एजन्सीजना का रोखता आले नाहीत, ते कुठे कमी पडले, समन्वयाचा अभाव होता का? अशा अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केली. तर जे गेस्ट आपले लास्ट एपिसोडला होते तेच या एपिसोडमध्येही आपल्यासोबत आहेत. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि गुप्तचर यंत्रणा आणि इंटरनल सिक्युरिटी याचे विशेष अभ्यासक असलेले रवी आमले सर. सर नमस्कार. नमस्कार. येस, मी रवी सरांची थोडक्यात ओळख करून देतो. वेगवेगळ्या पेपरातून, मॅगझिन्समधून रवी आमले सर हे सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सातत्यानं लिखाण करत असतात. लोकसत्ताचे वरिष्ठ संपादक आणि सकाळचे निवासी संपादक अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत पार पाडल्या आहेत. पण मराठी क्राईम कथेमध्ये आपण सरांना आमंत्रित केलंय त्याचं एक खास कारण आहे. ते म्हणजे सरांचा इंटेलिजन्स एजन्सीजवर विशेष अभ्यास आहे. रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा हे त्यांचं पुस्तक मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलंय आणि मागच्या एपिसोड सर आपण जो केला सोबत, तर येस. त्यानंतर मला किमान 5-6 लिस्नर्सकडनं अशी क्वेरी आली, की आम्हाला हे पुस्तक पाहिजेल रवी सरांचं. त्यामुळे हो, आपण हा एपिसोड झाला, की याच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण नक्की पुस्तकाची लिंक देतोय. सो हो. थँक यू. आपल्या सगळ्या लिस्नर्सला ते घेता येईल. हो. याशिवाय सरांचं प्रोपोगंडा हे नवीन पुस्तक आत्ता नुकतंच रिलीज झालंय. मला वाटतं तेही मनोविकासनीच प्रकाशित केलेलं आहे. होय. येस. याशिवाय राखीव जागा, वस्तुस्थिती आणि विपर्यास हे आणखी एक पुस्तक आहे सरांचं. तर मॅनहंट हा अनुवाद आहे आणि हा मला वाटतं डायमंडनी डायमंड प्रकाशित नेटवर्क. केलेला आहे मॅनहंट. येस. सो ही सगळी पुस्तकं रवी सरांची नक्की आवर्जून वाचावीत आणि संग्रही ठेवावीत अशी आहेत. तर सर आपण सुरू करूया. आजचा विषयही खूप महत्त्वाचा आहे. दाऊदशी संबंधित विषय आहे आजचा आपला. दाऊदच्या मागावर असंच त्याचं आपण टायटल दिलेलं आहे. हं. तर सर पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला, की मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं, की कसा रोखता नाही आला आपल्याला 93 ब्लास्ट आपल्या सुरक्षा यंत्रणांना. पण ती जरी फॅक्ट असली, तरी दुसरीकडे मुंबई पोलिसांनी हल्ल्यानंतर केवळ 48 तासात पहिला मेजर ब्रेक थ्रू मिळवला. हा तपास नेमका कसा झाला आणि हल्ल्यामागचे प्रमुख संशयित म्हणून टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमची नावं कशी समोर आली? याबद्दल प्लीज सांगाल थोडं? अ, धन्यवाद निरंजन. ज्यावेळेला मुंबईचा स्फोट झाला, तर ही घटना टेरर अटॅक होता तो खरं तर. आणि ते साखळी बॉम्बस्फोट झाले आणि मुंबई पोलीस दल अत्यंत हादरून गेलं होतं. म्हणजे मुंबई पोलीस दलांनाही हे सगळं नवीनच होतं त्यावेळेला. आणि अशा परिस्थितीमध्ये राकेश मारियांचं नाव पुढं आलं आणि त्यांच्याकडे तो तपास सोपवण्यामध्ये आला. राकेश मारियांना हा जो ब्रेक थ्रू मिळाला, तो स्फोटकांसाठी वापरण्यात आलेली जी एक कार होती, त्या कारची जी मालकी ती जेव्हा तपासून बघितली, त्यावेळेला पहिल्यांदा त्या टायगर मेमनच्या बायकोचं नाव समोर आलं आणि मग हा टायगर मेमन कोण आहे? ती रुबिना मला वाटतं तिचं नाव. ती रुबिना मेमन कोण आहे? कुठे राहते? आणि हा सगळा मग तपास पुढे सुरू करण्यात आला. हे जेव्हा तिच्या घरी गेले तिथे,
तर त्यावेळेला ते घर तर बंद होते, हे सगळे पळून गेलेले होते तोपर्यंत. दरवाजा तोडून हे आतमध्ये गेले आणि तिथे योगायोगाने एक स्कूटरची चावी राकेश मारी यांना सापडली. बरं. ती जी स्कूटर होती ती आधी पोलिसांना एका ठिकाणी सापडली होती. तिच्यामध्ये स्फोटकं भरून ठेवलेली होती. तर यांनी तो एक क्लू मिळाल्यानंतर त्या स्कूटरला ही चावी बसते का? त्याच स्कूटरची आहे का काय वगैरे अशी चौकशी केली आणि मग त्याच्यामधनं ते सगळे दुवे व्यवस्थित जुळत गेले आणि ही जी काही सगळी कॉन्स्पिरसी आहे ती हळू उलगडत गेली. दाऊदचा जो टायगर हा हस्तक होता, त्या टायगरचा एक अकाउंटंट होता. त्याला पकडण्यात आलं. की त्याला ही सगळी माहिती असेल त्याची आणि मग त्याने पोपटासारखं तो बोलायला लागला. जी काही त्यांनी तपास केला असेल, थर्ड डिग्री दिली असेल, नसेल वगैरे आणि त्यातनं ही कॉन्स्पिरसी पुढे एक नाव आलं आणि कॉन्स्पिरसी उलगडून गेली. ओके, ओके. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलंच, की राकेश मारिया माहीममधल्या त्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये जाईपर्यंत टायगर मेमनच्या, त्यांना टायगर मेमन माहिती नव्हता, त्याचा बॅकग्राऊंड माहिती नव्हतं. हे जर कदाचित थोडा समन्वय झाला असता आधी, तर कदाचित ही घटना टळू शकली असती. असं होय. आहे. येस सर. पुढचा प्रश्न सर असा आहे, की म्हणजे कुठलाही मोठा टेरर अटॅक झाला, की युजुअली त्याला जो जबाबदार टेरर ग्रुप असतो, दहशतवादी संघटना असते, तर ती त्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारते आणि त्यातनं आपली न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून देते जगाला. पण मुंबईत 12 मार्च 93ला सगळ्यात मोठा अतिरेकी झाला भारताचा आजवरचा हल्ला झाला. तर त्यानंतर आजवर ना दाऊद इब्राहिमनं त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, ना टायगर मेमननं. आय-एस-आयचा तर प्रश्नच नाही. आय-एस-आय कधीच पुढं येणार नाही या बाबतीत. तर काय नेमकं कारण आहे याच्यामागे? निरंजन, हा जो प्रश्न आहे हा समजून याचं उत्तर देण्याच्या आधी नेमका दहशतवाद म्हणजे नेमकं काय असतं आणि दहशतवाद कशासाठी केला जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात सांगतो, खरं तर एकाचा दहशतवादी हा दुसऱ्याचा स्वातंत्र्य सैनिक असतो. आपण कुठल्या बाजूला उभे आहोत त्याच्यावरनं हे सगळं ठरत असतं. उदाहरण द्यायचं तर भिंद्रनवाल्यांचं उदाहरण देता येईल आपल्याला. पंजाबमध्ये ते बरोबर. अतिरेकी ऑपरेशन ब्लू स्टार वगैरे झालेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज भिंद्रनवाले हा संपूर्ण भारतासाठी हा दहशतवादी आहे. पण जे खलिस्तानवादी आहेत, जे पंजाबमध्ये आहेत किंवा जगाच्या इतर अनेक देशांमध्ये जे काही खलिस्तानवादी कारवाया करतायत, त्या लोकांसाठी भिंद्रनवाले हा स्वातंत्र्य सैनिक आहे. हा एक वेगळा मुद्दा झाला. यांचा हेतू काय असतो? तर लोकांमध्ये दहशत पसरवायची. दहशतवादी हे नावच त्याच्यामधनं आलेलं आहे. पण ती कशासाठी पसरवायची? पॉलिटिकल ऑब्जेक्ट्स काही त्यांचे असतात. त्यांचे काही हेतू, उद्दिष्ट असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन यंत्रणा जी आहे, की जिच्या विरोधामध्ये हे लढत असतात. त्या शासन यंत्रणेविषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, भ्रम निर्माण करायचे, शंका निर्माण करायच्या. ही यंत्रणा सामान्य नागरिकांचं संरक्षण करण्याला लायक नाहीये, ती संरक्षण करू शकत नाहीये, हे दाखवून द्यायचं आणि त्या यंत्रणेविषयी लोकांच्या मनामध्ये अप्रीती निर्माण करायची. हा एक दहशतवाद्यांचं सगळ्यात मोठं टार्गेट असतं आणि त्याचे भय असते, हिंसा असते, या माध्यमामधनं ते करत असतात. दुसरी एक गोष्ट अशी असते, की त्याच्यातनं या दहशतवाद्यांना त्यांचं जे काही कॉज असतं, त्या त्या कॉजला सपोर्ट मिळवण्यासाठी म्हणून या घटना घडवून आणल्या जातात. ते कसं ते सांगतो, की ज्यावेळेला अशा प्रकारचे काही दहशतवादी हल्ले होतात, मोठे बॉम्बस्फोट होतात, त्याच्यात सामान्य नागरिकांचे बळी जातात आणि मग शासन यंत्रणेकडनं, पोलीस असतील किंवा इतर गुप्तचर यंत्रणा असतील, या सुरक्षा यंत्रणांकडनं कदाचित एक थोड्याशा त्या हायपर होतात आणि स्वाभाविकच असतं. त्याच्यामधनं एक दमन सुरू होतं आणि अनेक ठिकाणी हं. पाहिलेलं आहे आपण ते. अनेक देशांमध्ये पाहिलेलं आहे आणि हे दमन केलं जाणं एखाद्या गटाचं असो, एखाद्या काही धर्माच्या लोकांचं असो, हे जे दमन केलं जाणं हे दहशतवाद्यांच्या फायद्याचं असतं. कारण त्याच्यामधनं त्यांना त्यांचे जे काही पाठीराखे आहेत ते निर्माण होऊ शकतात. त्यांना सहानुभूतीदार निर्माण होऊ शकतात आणि त्यांचा लाभ होऊ शकतो. अशा प्रकारे हे दहशतवादी कारवाया करत असतात. आता ही जी मुंबई बॉम्बस्फोटाची जी काही घटना घडलेली होती, ती दहशतवादी हल्ला होता. पण या दहशतवादी हल्ल्याचं एक वैशिष्ट्य असं होतं, की त्याच्यामध्ये माफिया टोळ्या सहभागी झालेल्या होत्या. माफिया टोळ्यांच्या माध्यमामधनं केलेला तो टेरर अटॅक होता. पॉलिटिकल टेररिझम प्लस मी मागच्या भागामध्ये म्हणालो त्याप्रमाणे हे अंडरवर्ल्ड चं सगळं जे काही कनेक्शन हे एकत्र येऊन तो हल्ला झालेला होता. आता याच्यामध्ये मग ज्या माफिया टोळ्या होत्या, त्यांना याची जबाबदारी घेऊन त्याचे काही फायदे मिळवणं, याची त्यांना काही गरजच नव्हती. उलट त्यांना त्यांचा नंतरही भारतामध्ये धंदा चालवायचा होता त्यांना. त्याच्यामुळे ते काही जबाबदारी घ्यायला समोर येणं शक्यच नव्हतं आणि त्यांची ती मोडस ऑपरेंडी नसतेच माफियांची. दुसरी गोष्ट आय-एस-आय याच्यामागे होतं, पाकिस्तान याच्यामागे होतं आणि त्यांना
ते तर दाऊद आणि टायगर आणि या मंडळींच्या खांद्यावर बंदुका ठेवून त्या चालवत होत्या. त्याच्यामुळे त्यांना पडद्याआडच राहायचं होतं म्हणून तेही पुढे आले नाहीत. अशा प्रकारे या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारणार नव्हतं आणि स्वीकारलीही नाही. बरोबर. म्हणजे सर कुठेतरी असं दिसतं, की ब्लास्ट घडवून आणेपर्यंत हे त्याचे रिपरकशन्स कदाचित त्यांनाही माहिती नव्हतं. म्हणजे असं असू शकतं, की त्यात म्हणजे प्रत्यक्ष ज्यांनी बॉम्ब प्लांट केले, ती 20-22 तरुण पोरं असतील 20शी, 25शी, 30शीतली किंवा त्याची प्रत्यक्ष जे काही कर्ते-करवते होते, दाऊद किंवा टायगर, तर ह्यांची नंतर कुठेतरी पाचावर धारण बसलेली. कारण असा एक प्रसंग आहे, की टायगर मेमननी दुबईमध्ये नंतर त्याच्या एका जवळच्या मित्राला अगदी फुशारक्या मारत सांगितलं, की "तू बीबीसीच्या बातम्या बघितल्या का? आणि ते मी केलंय." पण जेव्हा त्याला असं कळलं, की पोलिसांना आपलं नाव समोर आलंय, पोलिसांना ती कार सापडली मारुती 800 आणि त्याच्यावरून ते आपल्या घरापर्यंत पोहोचलेत. हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्याची पण थोडी भीतीनी हे झाली. त्याला कुठेतरी त्या रिपरकशन्सची जाणीव झाली आणि भारत सरकार आपल्यापर्यंत पोहोचू शकतं, ही भीती त्याला पहिल्यांदा तेव्हा जाणवली? प्रश्नच नाही. कारण टायगर आणि हे जे माफिया होतं, इथले जे काही गुंड-पुंड त्यांनी जमा केलेले होते, ज्यांनी त्या बॉम्ब पेरले आणि ह्या हत्या सगळ्या घडवून आणल्या वगैरे. ही लोकं ही सामान्य गुन्हेगार होते खरं तर. बरोबर. हां, त्याच्यामुळे त्यांना याचे काही रिपरकशन्स होतील, याचे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणखी काही याचे प्रतिक्रिया येतील, याची अजिबात तशी काही कल्पना नसणार आहे. ते एक सामान्य गुन्हा करावा, कट्टा घ्यावा आणि कोणाला तरी गोळी घालावी इतक्या ही त्यांची मानसिकता आणि या बरोबर. मानसिकतेचं त्यांनी ते केलं होतं. त्यांना या हल्ल्यामधनं भारताच्या आर्थिक ताकदीला, भारताच्या सार्वभौमत्वाला आपण काहीतरी आव्हान देतो हे समजण्याची लायकीच त्यांची नव्हती. ही होती ती ISIची होती. ती दाऊदलाही कळालेलं असणार आहे कदाचित आणि त्यांनी केलं. पण हे सगळे जे काही त्यांचे हस्तक होते ते सामान्यच गुंड होते ते. हं. बरोबर, बरोबर. हे सर एक्झॅक्टली हेच झालं आणि नंतर नाही ब्लास्ट नंतर अ, नवी दिल्लीकडून म्हणजेच भारत सरकारकडून दाऊदच्या हस्तांतरणासाठी UAEवर खूप मोठा दबाव आणण्यात येत होता, की त्याला आमच्या ताब्यात द्या यासाठी आणि त्यावेळेला भारताकडून बाकी देशही होते कारण हा हल्लाच इतका मोठा होता, त्याची ग्रॅव्हिटी एवढी होती. हं, त्यामुळे हं. भारताला या देशांचा, पाश्चात्य देशांचाही पाठिंबा होता. पण तरीही आपण कुठेतरी डिप्लोमसीत कमी पडलो आणि त्यामुळेच दाऊद पळून जाण्यात यशस्वी ठरला. मग त्यांनी दुबईतनं आपला बेस कराचीत हलवला. तेव्हाची परिस्थिती जी आहे, एकूण आंतरराष्ट्रीय परिस्थिती ना, ती आपण पार्श्वभूमीला ठेवायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी. परिस्थिती काय होती? अ, तो 90चं दशक आहे. सोव्हिएत युनियन नुकतंच कोसळलेलं होतं. सगळं त्याची वाताहत झालेली होती, विघटन झालेलं होतं. त्यांनी अफगाणिस्तानमधनं सोव्हिएत युनियनने, रशियाने माघार घेतलेली होती आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे आला होता. तालिबानने नंतर ती सत्ताच तिथे काबीज केली. तिथे मुजाहिदीन आणि तालिबान यांच्यामध्ये लढाया चाललेल्या होत्या. पाकिस्तान हा अमेरिकेसाठी त्यावेळेला खूप महत्त्वाचा देश होता. कारण तो इकडनं त्या मुजाहिदींना मदत करत होता. पुन्हा तालिबान पण पाकिस्तानमधनंच जन्माला आलेले होते. म्हणजे इतकी ती सगळी अशी गुंतागुंतीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानला दुखावणं हे अमेरिकेसाठी काही फायद्याचं नव्हतं. ते चुचकारत होते त्याला. तिथनं अल-कायदा पण त्याच वेळेला समोर आलेली आहे. इस्लामी दहशतवाद, जिहादी दहशतवाद असा हा बाहेर पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया हे देश धरून ठेवणं, जवळ धरून ठेवणं हे अ, अमेरिकेचा स्वार्थ त्याच्यामध्ये होता. ही एक बाब झाली आणि त्याच्यामुळे भारताने कितीही जरी प्रयत्न केले आणि ह्या बॉम्ब हल्ल्यानंतर अनेक रॉच्या अधिकाऱ्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. बी रमणसारख्या अधिकाऱ्यांनी अत्यंत स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे, की पाकिस्तान काहीही मदत करत नव्हता. उलट एका क्षणी तर पाकिस्तानने जो काही आपण एक टायमर त्यांना दिला होता, की जो पाकिस्तान सरकारनेच तो प्रोक्यूर केला होता. तो टायमर आपण जेव्हा CIA दिला होता चौकशीसाठी वगैरे, हा कुठून आला, काय आला ते बघा. तर त्या टायमरची त्यांनी तो नामशेष करून टाकला होता त्यावेळेला. तो परत पण आपल्याला दिला नाही. तर ही बरं. सगळी अशा प्रकारची एकूण अवस्था त्यावेळेला होती. भारताला सगळ्यांची तोंड देखील सहानुभूती होती. पण कोणी अशा प्रकारे डिप्लोमॅटिकली मदत करण्यासाठी सुद्धा समोर येत नव्हता. राहत राहिला प्रश्न दुबईचा. तर दुबईचा आणि आपला तसा जवळचा संबंध आहे कारण आपले अनेक लोकं म्हणजे व्यापारी संबंध आहे आपले. खूप लोकं तिकडे जात असतात आपले. हे जरी असलं तरी दुबई आणि पाकिस्तानचं हे मोठं कनेक्शन आहे. म्हणजे ज्या वेळेला नवाज शरीफ पळून जातात, ते दुबईला जातात.
तिथे त्यांना आश्रय दिला जातो. अच्छा. तर हे जे दुबईतल्या किंवा संयुक्त अरब अमिरातीमधले ज्या काही वेगवेगळ्या अमिराती आहेत, त्यांचे पाकिस्तानी नेत्यांशी आणि तिथल्या प्रतिष्ठित नागरिकांशी खूप जवळचे संबंध होते. अशा परिस्थितीमध्ये दुबई उठून आपल्याला मदत करेल हे शक्य नव्हतं आणि तसं झालंही नाही. नंतर अर्थात पुढे 25 ऑक्टोबर 1999 1999ला आपला आणि दुबईचा गुन्हेगार हस्तांतर करार झालेला आहे. पण ती पुढची गोष्ट आहे. तातडीने दुबईनं त्यावेळेलाही आपल्याला काही मदत केलेली नव्हती. आणि याला डिप्लोमॅटिक फेल्युअर म्हणायचं, की एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणाची जी काही गुंतागुंत आहे, ती लक्षात घेऊन याच्याकडे पाहायचं. हे आपण आपला दृष्टिकोन आहे तो. कसं पाहायचं ते. बरोबर आहे. महत्त्वाचा मुद्दा सांगितला सर, की दुबईसोबत आपला तो गुन्हेगार हस्तांतरणाचा करार हा 99 मध्ये झालाय. त्यावेळेला तो काही तसा अस्तित्वात नव्हता. नव्हता. सर मुंबईवर जेव्हा ब्लास्ट झाले मुंबईत भ्याड हल्ल्यानंतर दाऊदच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती, की ज्या शहराने तुला मोठं केलं, त्याच शहराच्या विरोधात तू उलटलास वगैरे आणि काही तू देशद्रोही आहेस, गद्दार आहेस. ती बाळासाहेब ठाकरेंनी पण सामन्यातनं तेव्हा खूप टीका केलेली. तर दुसरीकडे छोटा राजन तिकडे दुबईतनं हल्ल्यामागे दाऊद नाहीच आहे आणि दाऊदचा कसा हात नाहीये, असं करत त्याचं लंगडं समर्थन करत करत होता त्यावेळेला. या सगळ्या घडामोडीत एका क्षणी दाऊदनी पण खरंच भारताकडे शरण यायची वगैरे काही त्याची इच्छा व्यक्त केली होती का? दोनदा प्रयत्न केले होते त्याने. बरं. त्यातला एक प्रयत्न तर त्याने दिल्लीचे पोलीस आयुक्त माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार होते. सी-बी-आयचे त्यावेळेस ते मोठे अधिकारी होते. तर त्या नीरज कुमारांना त्यांनी फोन केला होता. याच बरं. प्रकरणामध्ये गुन्हेगारी माफिया या सगळ्या प्रकरणांमध्ये नीरज कुमारच्या सी-बी-आयनं त्यावेळेला एका मनीष लाला नावाच्या गुंडाला, जो दाऊदचा हस्तक होता, त्याला अटक केली होती. आणि या मनीष लालाच्या माध्यमामधनं त्याने दाऊदने नीरज कुमार यांच्याशी संपर्क साधला होता. पण त्यावेळेला जवळ-जवळ 2-3 वेळेला त्यांचं काहीतरी संभाषण झालं ते वेगवेगळ्या वेळी. दाऊदचं एकच सांगणं होतं त्यावेळेला, की "मी निर्दोष आहे. माझे कुठल्याही बॉम्बस्फोटामध्ये माझा हात नाहीये" वगैरे, वगैरे. अशा प्रकारे म्हणजे त्याला हे आरोप तो मान्यच करत नव्हता. करत नव्हता. हं. नंतर त्या संभाषणामधनंही पुढं काही झालं नाही. नंतर दुसरं एक संभाषण झालं होतं, तर ते त्यावेळेलाही त्याने शरणागतीची मागणी केली होती. पण त्यातनंही समोर काही आलं नाही. बरोबर. मला वाटतं दुसऱ्या प्रयत्नात मग त्यांनी तो राम जेठमलानींना अप्रोच झालेला आणि तेव्हाही त्याच्या म्हणजे मुख्य मागणी मला वाटतं हीच होती, की माझ्यावरचे आरोप काय मागे घ्या किंवा मला शिक्षा कमीत कमी होईल असं बघा. अशा काही त्याच्या कंडिशन्स पण होत्या त्यावेळेला? अगदी बरोबर आहे. हा जो दुसरा शरणागतीचा प्रस्ताव त्याने ठेवला होता, तो राम जेठमलानींना फोन केला होता त्यांनी. सुरुवातीला जेठमलानी काही त्याचा म्हणजे त्याच्यासाठी काही बोलण्यास उत्सुक नव्हते. पण वारंवार केल्यानंतर त्यांनीही तो फोन घेतला आणि दाऊदने ज्या अटी ठेवल्या होत्या, त्या अटी होत्या, की एक तर बॉम्बस्फोटाचा आरोप माझ्यावरती ठेवायचा नाही. मी त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. मी निर्दोष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती आरोपच ठेवायचे नाहीत काही. गुन्हेच दाखल हं, करायचे नाहीत. आणि हं. तिसरी गोष्ट, मला मारहाण करायची नाही, थर्ड डिग्री द्यायची नाही आणि कैदेत ठेवायचं, नजर कैदेत हं, ठेवायचं, ते घरामध्ये ठेवायचं. म्हणजे हं, हं. दाऊदला फक्त मला बिर्याणीच खाऊ घाला आणि हेच खाऊ घाला आणि तेच खाऊ घाला एवढ्याच त्यांनी अटी ठेवल्या नव्हत्या त्यावेळेला. तर हे असे खरं आहे. जावई लाड करणं जे होतं, त्याचं जावई लाडच त्याला हवे होते. आणि हे जावई लाड करणं हे कुठल्याही सरकारने केलं नसतं त्यावेळेला. तेव्हा बरोबर आहे. आज टीका होते, की त्यावेळेला दाऊदला जर आणलं असतं आपण आणि त्याला हं, फसवून आणलं असतं इथे आणि मग त्याच्याकडनं सगळं काय जी काही माहिती आहे ती घेतली असती आणि मग त्याला आतमध्ये टाकलं असतं वगैरे, वगैरे. हं, ही पश्चातबुद्धी झाली. पण आज जर विचार करा, की समजा दाऊदला इथं आणून ठेवलंय आणि घरामध्ये नजरकैदेत ठेवलंय आणि त्याच्यावर कुठलेही आरोप ठेवलेले नाहीयेत. असं झालं असतं, तर ती त्यावेळेचं जे कोणी सरकार होतं, सरकारमधले जे कोणी मंत्री होते, त्या मंत्र्यांची राजकीय आत्महत्या ठरली असती ती. बरोबर. देशामध्ये केवढा मोठा संतापाचा लाट आगडोंब उसळला असता याची हं. कल्पना आपण करू शकतो. म्हणजे कसाबला बिर्याणी खाऊ घातली, असं काहीही झालं नव्हतं. म्हणजे ते त्यावेळेला जे आपले सरकारी वकील होते उज्ज्वल निकम त्यांनीच नंतर सांगितलं, की मी हे असंच बोलून गेलो होतो, की असं काही हं, हं. बिर्याणी-बिर्याणी काही दिलेली नव्हती. तरीही आजही ती घटना, ती बिर्याणी आणि ते कसाब हे नातं लोकांच्या मनामध्ये किती फिट बसलेलं आहे. दाऊदच्या बाबतीत असं झालं असतं तर काय होऊ शकलं असतं याची कल्पना आपण कल्पनाच करू शकतो आता. बरोबर. हं. पण सर म्हणजे कुठेतरी दाऊदलाही ही पश्चातबुद्धी होती, की आय-एस-आयनी आपला बाहुल्यासारखा वापर केलाय आणि आता आपण आय-एस-आयच्या कचाट्यात सापडलोय पुरते. मग त्याच्यामुळे तो कदाचित ही शरणागतीची वगैरे काहीतरी आयडिया त्यांनी काढलेली असं म्हणता येईल आपल्याला?
नाही, मला वाटतं तो माइंड गेम खेळत होता आपल्याशी. कारण त्यालाही माहीत ओके. होतं इथे आतमध्ये आल्यानंतर नंतर याकूब मेमनचं काय झालं हेही आपण हो, पाहिलेलं आहे. हो. म्हणजे त्यालाही माहीत असणार ते. अ, बरोबर. तो माइंड गेम असावा त्याचा, की मी निर्दोष आहे आणि याच्यामध्ये माझा काही हात नाहीये. कारण नंतरच्या काळामध्ये पुढे जे काही ज्या पद्धतीने दाऊद आणि अमेरिका अ, हे काही नातं समोर आलेलं आहे. म्हणजे अमेरिकेने त्याला इंटरनॅशनल टेररिस्ट म्हणून घोषित केलेलं आहे. तर याच्या हो. सगळ्यातून वाचवण्यासाठी आणि आपला धंदा एक सेफ व्हावा, की मी काही हं, हं, असा हं. दहशतवादी नाहीये. नाहीये. मी आपला गरीब बिचारा माफिया डॉन आहे. असं काहीतरी त्याला पांढरपेशा डॉन आहे मी. हां. पांढरपेशा डॉन आहे. असं काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून ते केलं गेलं असावं. असाही अनेकांचा अंदाज आहे. बरोबर. हं. हे तुम्ही म्हणलात तसं त्यावेळेला मला वाटतं शरद पवारांवरही ती टीका झालेली, की म्हणजे त्यावेळच्या राजकारण्यांवरच सगळ्या, की हो, ते हो, तुम्ही हो, त्याला हो. शक्य असूनही किंवा त्यांनी इच्छा व्यक्त करूनही तुम्ही आणला नाहीत. पण त्याच्या मागचं तुम्ही विश्लेषण व्यवस्थित नाही, ह्या दोन्ही सांगितलेलं आहे. दोन्ही आहे. अनेकांना म्हणजे त्यावेळेला शरद पवारांनी नकारच दिला होता, की असे काही जावई लाड आम्ही करणार नाही म्हणून. पण बरोबर. तेव्हाही अनेक जण म्हणतायत, आजही हे म्हणतायत, की समजा दाऊद इथे आला असता, तर अनेकांची अंडी-पिल्ली जी म्हणतात, ती त्याच्याकडे हो, होती आणि हो. ती त्याने उघड केली राइट. असते. अनेक राजकारण्यांनाही त्यावेळेला असं वाटत असेल, की हा न आलेला बरा. अ, बरोबर. त्याच्यामुळं ह्या ह्या जर-तरच्या गोष्टी आहेत. हे पुन्हा आपला काय दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघायचा, त्याच्यावरती ह्या टीका कशा करायच्या आणि काय करायचं हे अवलंबून आहे सगळं. बरोबर, बरोबर. सर याकूब मेमनचा आत्ता विषय निघाला आपल्या बोलण्यात. तर तीच डेव्हलपमेंट दुसरी झाली, की 24 जुलै 1994 या दिवशी टायगर मेमनचा भाऊ आहे याकूब मेमन आणि तो चांगला सी होता. तर त्याला सी अटक केली. तर ह्याच्याबद्दलही 2-3 थिअरीज आहेत, की ही अटक काठमांडू एअरपोर्टवर करण्यात आली का दिल्ली रेल्वे स्टेशनवर सी त्याला अटक केलं. या 2 थिअरीज आहेत आणि अजून एक म्हणजे याकूब हा म्हणजे टायगरशी त्याचं पहिल्यापासूनच सख्य नव्हतं आणि त्याला कायम हे दाखवायचं होतं, की हे जे काही सगळं केलं हे टायगर मेमननी केलेलं आहे. त्याचा बाकी फॅमिलीचा, आमचा बाकी भावांचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. म्हणून तो आपणहून त्याला तो पाकिस्तानच्या नजरकैदेलाही वैतागला होता तिकडे आणि म्हणून त्याला भारतात येऊन जी काही शिक्षा होईल ती भोगून त्याला परत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं, असं म्हणलं जातं. तर नक्की काय सर या सगळ्यामागे? हो, तो तिकडे पाकिस्तानमध्ये जरी तो होता, तरी ते काही असे काही खुलेआम फिरू शकत होते किंवा काय वगैरे असं काही नाही. सातत्याने त्यांच्यावरती आय-एस-आयची नजरकैदच होती. पुन्हा तिथलं ते जे काही वातावरण होतं, म्हणजे जवळ-जवळ कैदेत असल्यासारखंच आणि त्याला ती सगळी फॅमिली मुख्यतः ते मेमनचे जे काही वडील होते किंवा याकूबची बायको होती, ही सगळी वैतागली होती आणि त्यांना भारतात परत यायचं होतं. त्यांचा असा समज होता, की आता आपल्यावरती आपण या सगळ्यामध्ये नाही आहोत. आपल्यावरती काही गुन्हे नाही आहेत. तर त्याच्यामुळे आपलं तिथे गेल्यानंतर आपल्याला काही होणार नाही, आपल्याला सोडलं जाईल. या हेतूने तो आला आणि त्याला तशा प्रकारे इकडनंही काही असं सांगण्यात आलं होतं. अ, काय म्हणतात त्याला, की बिटवीन द लाईन्स, की "तू आलास तर तुला काही फार काही होणार नाही" वगैरे, वगैरे. त्याच्यामुळे याकूब आला. आता तो नेपाळमधनं आला, की दिल्ली मध्ये त्याला अटक करण्यात आली, की नेपाळमध्ये. साधारणतः जर रॉची आणि आय-बीची मोडस ऑपरेंडी जर आपण बघितली, ही कारवाई सी-बी-आयची होती. पण एकूण मोडस ऑपरेंडीचा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा ज्यावेळेला बाहेरनं आपण एखाद्याला एक्स्ट्राडिट करतो किंवा एखाद्याला आणतो अशा प्रकारे शरण आलेल्या व्यक्तीला, नेपाळमध्ये आणलं जातं. तिथून त्याला दिल्लीमध्ये सोडलं जातं. सोडलं जातं म्हणजे कुठेतरी ठेवलं जातं. बाजूला सगळी आपली लोकं असतातच आणि मग तिथे त्याला अटक केल्याचं दाखवलं जातं. रॉसारख्या ओके, संस्थेला काही अटक करण्याचे अधिकार नाहीयेत स्वतःला. म्हणजे ती पोलिसी ओके. कारवाई करण्याची नाहीये. तर त्याच्यामुळे अशा वेळेला मग दिल्ली पोलीस येतात, एस-टी-एफ येतं आणि मग ते अटक केली जाते, अशी दाखवली जातात. त्याच्यामुळे त्याला काठमांडू की दिल्ली कदाचित काठमांडूमधून आणून दिल्लीमध्ये सोडलं आणि दिल्लीमध्ये अटक केली. असंही घडलं असण्याची शक्यता आहे आणि तो शरण आला होता. त्याच्यानंतर बरं. याकूबचाही आहे, की त्याची जी फॅमिली होती ती मागे होती. मग सी-बी-आयनं त्या फॅमिलीला मोठं ऑपरेशन केलं होतं ते. दुबईमध्येच झालं होतं. शारजा विमानतळावरनं त्यांना आणलं होतं आणि ते ऑपरेशन म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सी-बी-आयनं आय-एस-आयला दिलेला मोठा दणका होता तो. आय-एस-आयच्या पंजामधनं सोडवून आणली होती ती सगळी फॅमिली. खूप बरं. छान ऑपरेशन आहे ते. मला वाटतं झैदी किंवा नीरज कुमारांच्या पुस्तकामध्ये त्याचं वाचकांना आपल्या श्रोत्यांना हे वाचता येईल. बरं, बरं. सर हे दाऊदला प्रत्यक्ष मारण्याचे अटेम्प्ट झालेले का? असं जर आपण बघितलं, तर पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदादचा मुलगा जुनैद नाव आहे त्याचं. तर त्याचं दाऊदच्या मुलीशी महारुखशी 23 जुलै 2005 या दिवशी लग्न होतं आणि ते दुबईच्या ग्रँड हयातमध्ये झालं आणि असं म्हणतात, की फक्त आय-एस-आयच नाही किंवा रॉ नाही, तर जगभरातल्या
प्रमुख देशांच्या सगळ्या ज्या काही इंटेल एजन्सीज त्यांचे एजंट्स याला उपस्थित होते. ऑब्व्हियसली आयडेंटिटी रिव्हील न करता त्यांच्या. कारण हे खूप मोठी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट होती की दाऊदसारखा टेररिस्ट त्याच्या मुलीचं लग्न आहे आणि मुलीचंच लग्न असल्यामुळे दाऊद स्वतः तिथं हजर असण्याची शक्यता खूप होती. तर या लग्नात दाऊदला संपवण्याचा आयबीचा काही खरंच प्लॅन होता का? हो, त्याबद्दल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आर.के. सिंग यांनी नंतर मुलाखतीमध्ये एका सांगितलं. ते होम सेक्रेटरी होते माजी आणि नंतर भाजपचे ते खासदार पण होते. तर त्यांनी हे सांगितलेलं आहे. मीडियामध्ये बरंच काही आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला तसा काही प्लॅन होता असं म्हणता येईल आपल्याला. पण त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या थिअरीज पण आहेत, की नेमकं काय झालं होतं, शंका पण आहेत त्या प्लॅनबद्दल. ओके, ओके. म्हणजे त्यात सर डिटेल्स असे म्हणजे झैदीनच्या पुस्तकात असे आहेत, की छोटा राजनचे 2 शार्प शूटर्स यांची नावं आहेत फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा. यांना हे या कामगिरीसाठी म्हणजे दिल्लीतनं ते दुबईला जाणार होते आणि आयबीचे माजी प्रमुख म्हणजे अजित डोवाल हे स्वतः या प्लॅनमध्ये त्यांनी आखलेला आणि हा प्लॅन फसण्याचं मेन कारण आहे, की आयबी आणि मुंबई क्राईम ब्रांचमध्ये तो समन्वयाचा अभाव किंवा अन्य काही कारणांमुळे मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी डी-सी-पी लेव्हलचे होते. तर ते तिथे येऊन त्यांनी या दोघांना अटक केली. म्हणजे जे ॲक्चुअली दुबईत जाऊन ऑपरेशन करणार होते, तर त्यांना भारतातच दिल्लीत अटक करण्यात आली. कारण मुंबई पोलिसांना कदाचित असा संशय आला, की हे भारतातच कुठलीतरी कारवाई करण्यासाठी आलेले आहेत आणि ते रेकॉर्डवरचे क्रिमिनल होते. त्यांच्या विरोधात त्याआधीही गुन्हे होते मला वाटतं. अ, अगदी बरोबर आहे. हा हा नेमका प्लॅन काय होता ना आयबीचा आणि डोभाल यांचा, तर तो प्लॅन आपण समजून घेऊयात, की दाऊद तिकडे लग्नाला येणार होता ग्रँड हयातमध्ये दुबईला. अ, ही माहिती तोपर्यंत मीडियामध्ये वगैरे सगळी आलेली होती. तर त्याला तिथंच संपवायचा. त्या लग्नामध्ये तो आला. कारण तो बाहेर पडत नव्हता. पाकिस्तानात जाऊन त्याला मारणं हे तसं खूपच अवघड होतं. आजही अत्यंत अवघड गोष्ट आहे ती. तर तो जर बाहेर येतोय, आपल्या बिळामधनं बाहेर येतोय, तर त्याला तिथं संपवूयात, अशी ती आयबीची योजना होती. 2005 साल ते जानेवारी 2005 मध्ये डोभाल रिटायर झाले होते. फेब्रुवारी 2005 मध्ये एस-एल नरसिंहन हे अधिकारी आयबीचे प्रमुखपदी आलेले होते. तर नरसिंहन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही प्लॅन केला हा, की अशा प्रकारे करायचा. पण मग याच्यामध्ये अडचणी काय असतात, की एखाद्या देशाला अशा प्रकारची ऑपरेशन्स नाही करता येत उघडपणे. ही सगळी कोव्हर्ट ऑपरेशन्सच असतात. हे करायचं तर आपल्याला आपल्या अंगावरती काही यायला नको, आपल्यावरती काही शेकायला नको, म्हणून छोटा राजनची मदत घ्यायचं ठरलं, की छोटा राजन हा सातत्याने आयबीच्या संपर्कामध्ये होता. आयबीने त्याच्याकडनं काही कारवाया, काही ऑपरेशन्स ही करून घेतलेली आहेत. तर राजनचे 2 शूटर्स त्यांनी मागवले मग इकडे. त्या शूटर्सना इथे ट्रेनिंग देण्यात आलं आणि हे सगळं करण्यासाठी पुन्हा आयबीचा कोणी अधिकारी तिथे नको. नुकतेच रिटायर्ड झालेले डोभाल जे आहेत आणि डोभाल यांचं हे होतं, की ते दाऊदला संपवायचं या उद्देशाने ते पेटलेले होते. आजही तशाच प्रकारे ते विचार करत असतात. तर डोभालांकडे ही जबाबदारी देण्यात आली. ते जे काही 2 तनाशा आणि मल्होत्रा हे जे 2 गुंड आणले होते, त्यांना इथे ट्रेनिंग वगैरे देण्यात आलं आणि मीनव्हाईल हे 2 गुंड आहेत, हे हिस्ट्री शीटर्स आहेत. हे दिल्लीमध्ये आहेत. ही खबर मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पथक, धनंजय कमलाकर हे अधिकारी होते त्यावेळेला, तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तिथे गेलं. ज्यावेळेला कॅनॉट प्लेसमधल्या एका हॉटेलमध्ये हे थांबलेले होते आणि तिथनं याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार त्यांना हॉटेलच्या खोलीमध्येच ही घटना घडली. काहींच्या म्हणण्यानुसार हॉटेलमधनं बाहेर कारमधनं येत असताना त्यांना पकडण्यात आलं. मुंबई पोलीस तिथे दबा धरून बसलेले होते. यांची कार येताना दिसताच त्यांनी घेरलं. कारमध्ये मल्होत्रा आणि डोभाल हे दोघे जण होते आणि मग तिथे बरीच वादावादी झाली. डोभालांनी सांगितलं, "आम्ही आयबीचे आहोत, ही अशी कारवाई आहे" वगैरे. मुंबई पोलिसांना एक रिटायर्ड अधिकारी होते ते. त्याच्यामुळे मुंबई पोलीस त्यांच्यावर विश्वास ठेवणं शक्य नव्हतं. मग बरीच फोनाफोनी झाली आणि याच्यामधनं मल्होत्राला अटक करण्यात आली, तानाशाला अटक करण्यात आली आणि त्यांना घेऊन मुंबईला आणण्यात आलं. आता हे असं म्हटलं जातं, की हे सगळे आयबीचे जे काही मोहीम होती, ही फुटली त्यावेळेला आणि त्याच्यामुळे मग दाऊद सावध झाला आणि तो त्या ग्रँड हयातच्या रिसेप्शन जे होतं लग्नाचं, तिथे तो गेलाच नाही. हा हा सगळा घटनाक्रम आहे. हे सगळं जे काही कथानक आहे, ते मीडियामध्ये आलेलं आहे. 2015 साली आर.के. सिंग जे अधिकारी आहेत, त्यांची मुलाखत इंडिया टुडेने छापली होती. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. पण एक आहे, की
त्यावेळेला जे कमलाकर अधिकारी होते, नंतर नरसिंहन होते, ते रिटायर झाले. आता ते हयात नाही आहेत ते. तर त्यांनीही याच्याबद्दल इतर कुठेही असं काही लिहून ठेवलेलं नाहीये. अधिकृत ही माहिती नाहीये. ही जी काही येतीये, हे सगळं एखाद्या सिनेमाचं कथानक असावं तसं. हे सगळं कळते समजते या स्वरूपातच बाहेर आले. आहे. आत्तापर्यंत तरी तसंच झालेलं आहे. बरोबर. म्हणजे हं. सर आर.के. सिंग यांचा उल्लेख आला आणि त्यांची इंडिया टुडेची जी मुलाखत आहे, म्हणजे आर.के. सिंग हे माजी गृहसचिव आणि नंतर भाजपचे खासदार झालेले आहेत. हं, तर हं. त्या मुलाखतीत त्यांनी स्पेसिफिकली मुंबई पोलिसांना टार्गेट केलेलं आणि त्यांनी असा आरोप केलेला, की डिपार्टमेंटमधले, मुंबई पोलिसांमधले अनेक अधिकारी हे दाऊदच्या पेरोलवर होते आणि त्यामुळेच त्यांनी तर हे परत हो. कॉन्ट्रोव्हर्शियल आहे. अगदी, अगदी बरोबर आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी हे म्हणालो होतो, की मुंबई पोलिसांच्याही टोळ्या झाल्या होत्या. टोळ्यांमध्ये ते विभागले गेले होते. सगळेच नाहीत, पण काही जे काही अधिकारी होते त्यातले, कच्चे आणि सडलेले आंबे असे असतातच. तर असे काही होते. तर त्याच्यामध्ये हा काही फार मोठा गौप्यस्फोट नाहीये. ते मुंबईतल्या लोकांना तर वेगळं काही सांगायलाच नको. त्यांना माहिती आहे. सो अशा प्रकारे होतं. आर.के. सिंगांच्या बाबत तेवढंच म्हणावं लागेल. किंवा आर.के. सिंग किंवा यांच्यासारखे जे काही अधिकारी आहेत, हे एकदा निवृत्त झाले की मग त्यांना कंठ फुटतो. ते गृहसचिव होते त्यावेळेला. तर त्यावेळेला त्यांनी बरोबर. काही कारवाई केल्याचं असं काही समोर आलेलं असं आहे. नाहीये. ते व्हेरॅस तेव्हा ते करू शकले असते जर त्यांना शक्य होतंच त्यांना. ते होतंच त्यांना. स्वतः गृहसचिव होते गृहसचिव कारण. होते ते. खरं आहे, येस. खरं आहे. म्हणजे म्हणजे सर तुम्ही म्हणताय तसं या कारवाईची कुठेतरी भनक दाऊदला लागली, अलर्ट झाला तो आणि त्यामुळे तो प्रत्यक्ष लग्नाला आला नाही. सो अ, हे दिसतंय त्या पुढच्या डेव्हलपमेंट्स. हो, नाही असं आपण म्हणू शकतो. पण खरं सांगू का? हं, जर ते राजनचे 2 गुंड हं, परदेशामधनं नेपाळ मार्गे अ, अ, इथे दिल्लीत आणलेले आहेत. आय-बीचं ऑपरेशन आहे आणि ते अत्यंत गोपनीय पद्धतीने चालू आहे. त्यांना दिल्लीच्या बाहेर ट्रेनिंग दिलं जात आहे फायरिंगचं वगैरे, वगैरे. हे सगळं आहे आणि हे मुंबई पोलिसांना समजतं. हं. हे खरं आहे. इतकं गोपनीय ऑपरेशन मुंबई पोलिसांना समजतं आणि मग ते आय-एस-आयला समजत नाही. बरोबर. म्हणजे आणि मला तर तो एक वाटतंय, भाग की आहे. मुंबई पोलिस त्यांचे फोन पण टॅप वगैरे करत होते आणि म्हणूनच अगदी. त्यांना हो, लोकेशन वगैरे त्यांना मिळालं. हो, त्यांना सगळं हे मिळालेलं आहे. आय-बीला हं, ह्या गोष्टी जर इतकं गोपनीय ऑपरेशन आहे, तर ही सगळी काळजी घ्यायला हवी होती. खरं तर ती काळजी घेण्यात आली नाही आणि मुंबई पोलिसांपर्यंत ही माहिती आली. आय-एस-आयलाही कदाचित ती माहिती कळाली असेल किंवा नंतरही कळाली असेल, काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये. पण दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की 2005 सालची ही मोहीम आहे. ही मोहीम बरोबर. 2003 साली ऑक्टोबर 2003 मध्ये दाऊदला अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. इंटरनॅशनल टेररिस्ट. 2001चा 9/11चा जो हल्ला झालाय हो. त्याच्यानंतर अमेरिकेने ही सगळी पावलं उचललेली आहेत. त्यांना ते नंतर हो. शहाणपण सुचलं आणि त्यांनी हं, ऑक्टोबर 2003 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेला आहे. असा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला एका देशामध्ये जातो, दुबईमध्ये जातो आणि तिथे ते जे हॉटेल आहे ग्रँड हयात, ते अमेरिकी कंपनीच्या मालकीचं आहे. त्या ग्रँड हयातमध्ये हे रिसेप्शन आहे. तिथे उपस्थित राहतो. हे असं घडणं हे लॉजिकल वाटत नाही. हे हे हं, हे हं, हं. शक्यतेच्या पातळीवरती हे खूपच 1 ते 10 ची जर आपण पातळी धरली, तर हे शून्यावरती 1 वर येतं. सो बरोबर. मला असं म्हणायचं की याच्यामध्ये खूप काही ग्लिचेस असे दिसतायत या ऑपरेशनमध्ये. हे बॉच्ड अप ऑपरेशन होतं की काय असं वाटतंय. ह्या ऑपरेशननंतर त्या ग्रँड हयातमध्ये एकतर दाऊद आलाच नाही तो. त्याच्यानंतर बरोबर. आपल्या दिल्लीतल्या अमेरिकन एम्बसीने परराष्ट्र खात्याला जी काही एक गोपनीय केबल पाठवली होती, नंतर ती WikiLeaksने फोडली. तर त्या केबलमध्ये दाऊदच्या या सगळ्या कार्यक्रमाबद्दल त्याचं ते रिसेप्शन आणि आय-बीची ही जी मोहीम आहे, इथे ज्या प्रकारे डोभारांना थांबवण्यात आलं, अटकाव करण्यात आला आणि त्या गुंडांना पकडण्यात आलं, ही सगळा घटनाक्रम दिलेला आहे. त्याच्यातच त्यांनी पुन्हा असं एक सुचवलेलं आहे परराष्ट्र खात्याला, की तुम्ही ग्रँड हयातवर कारवाई करा, की अशा ह्या रिसेप्शनसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती पैसे आले कुठून? कोण फ्रंट ग्रुप आहेत? कोण फ्रंटमॅन आहेत दाऊदचे? ही सगळी माहिती काढा, कारण एका आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला ते मदत करत होते. अशा प्रकारे बरोबर. अमेरिका त्या घटनेकडे पाहत होती. पुन्हा हं, तिथे तुम्ही मगाशी म्हणालात तसं रॉचे अधिकारी होते, आय-बीचे अधिकारी होते, CIA होते, MI6 होते. त्या हं. रिसेप्शनला. हो. त्या सगळ्यांची नजर होती आणि ISIची सुरक्षा होती तिथे. बरोबर. ISIच्या हं. सुरक्षेखालीच सगळा तो कार्यक्रम झाला आहे. अशा ठिकाणी राजनचे 2 गुंड जातात
आणि ते त्यांना गोळ्या घालून त्या दाऊदला मारणार वगैरे, वगैरे. हे खूप प्रचंड फिल्मी बरोबर. असं हे वाटतंय. त्याच्यामुळं ह्या ऑपरेशनबद्दल खूप मनामध्ये प्रश्न आहेत. खरं तर त्याच्यामध्ये सहभागी असलेली जी काही मंडळी होती, प्रत्यक्ष सहभागी असलेली मंडळी, त्या मंडळींनी याच्यावरती जेव्हा ते बोलतील, त्यावेळेला हे बरोबर. खरं काय आणि खोटं काय हे समोर येईल. येस. सर तुम्ही खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलत आणि त्यातले खरंच खूप मुद्दे माहितीच नव्हते, कधीच बाहेर आलेले नाहीयेत असे. सर याच अनुषंगाने म्हणजे दाऊदला आपल्या इंटेल एजन्सीजनी पकडण्याचे या शिवाय आणखी काही प्रयत्न केलेले अशी काही ऑपरेशन्स होती? इंटरनेटवर जाऊन बघाल, तर आपल्याला किमान हं. 5-6 ऑपरेशन्स तरी अशी सापडतील अगदी. पण खरंय. झालंय असं ना, की त्याच्याबद्दल विश्वासार्ह माहिती अशी उपलब्ध नाहीये, की जे हं, काही हं, हं, आहे हं. ते सगळं कळते समजते स्वरूपाचं. सूत्रांकडून असे कळते म्हटलं, की काहीही म्हणायला आम्ही पत्रकार मोकळे असतो. आणि अशा प्रकारे आणि आता तर जे काही क्लिकबेट जर्नलिझम चालू आहे, की हो. दाऊदला पकडण्याचे 6 प्रयत्न वगैरे, वगैरे असं काही हं. दिलं, की लोकं येतात आणि त्याला क्लिक्स मिळतात आणि त्यातनं हा सगळा आर्थिक घडामोडीशी निगडीत विषय आहे तो. प्रोपगंडाही आहे त्याच्यामध्ये पुन्हा. हं, कुणाचं हं. तरी काहीतरी नाव मोठं करण्यासाठी म्हणून अशा काही घटना घडवून आणल्या जातात, लिहिलं जातं. तर त्याच्यामुळे याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. एक ऑपरेशन झालं होतं, पण ते कोव्हर्ट नव्हतं. हं, हं. अशा प्रकारे 1994 मध्ये त्यावेळेला आपले रॉचे अधिकारी होते व्ही. बालचंद्रन म्हणून. तर त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे एका ठिकाणी, की अ, साऊथ आफ्रिकेने त्यावेळेला त्यांना कळवलं होतं, की दाऊदच्या इथे कारवाया चालू आहेत आणि त्याच्याबद्दल आमच्याकडे काही इंटेल आहे. तुम्ही आम्हाला काही इंटेल द्या आणि आपण एकत्रितरित्या कारवाई करूयात वगैरे दाऊदला पकडण्याची. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती, की साऊथ आफ्रिका त्यावेळेला वर्णभेद नीती चालू होती आणि त्यामुळे साऊथ आफ्रिकेवरती निर्बंध होते. जागतिक निर्बंध लादलेले गेलेले होते त्यावेळेला आणि त्याच्यामुळे भारत सरकार त्यांच्याशी असा सरकारी पातळीवरती काही व्यवहार करून असं काही करणं अवघडच होतं ते. त्याच्यामुळे ते प्रपोजल पुढं काही गेलेलं नाहीये. पण मग बाकीचे जे काही रिपोर्ट आहेत, रॉने असा प्लॅन केला होता आणि एवढे माणसं 8 की 9 माणसं तिकडे कराचीमध्ये पाठवली आणि वगैरे, वगैरे. हे जे आहे कॉन्स्पिरसी थिअरीच्या अंगाने हे बघावं, त्याची मजा लुटावी. ते विश्वासार्ह आहेत असं मात्र आत्ता मानता येणार नाही. बरोबर, हं, बरोबर. हं. नाही सर मला वाटतं त्या कराचीत काहीतरी कुठल्यातरी मशिदीच्या बाहेर ते दबा धरून बसलेले आणि दाऊद तिथं येणार होता आणि मग त्यांना मारायचं वगैरे होतं. असं काहीतरी ती थिअरी आहे. थिअरी आहे. बरोबर. हो. येस. सर दुसऱ्या एका डेव्हलपमेंटमध्ये सप्टेंबर 2002 मध्ये अबू सालेमला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली आणि मग त्याला भारताकडे सोपवण्यात आलं. तर त्याआधी छोटा राजनला ऑक्टोबर 2015 मध्ये इंडोनेशियात अटक करत भारतात धाडण्यात आलंय. तर आता या दोघांमधलं साम्य म्हणजे हे एकेकाळी दाऊद सोबत होते आणि नंतर ते त्याचे कट्टर वैरी झाले. हो. म्हणजे ते दाऊदपासून पळत होते जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये. सो या दोघांना परत पकडण्यात दाऊदच होता कुठेतरी असं म्हणजे हो, असं हो. म्हणता येईल? अगदी, अगदी, अगदी म्हणता येईल. दाऊद होता. दाऊदपेक्षा त्याचा जो भाऊ आहे बरोबर. अनिश, अनीस. हो, अनीस. हो. तर त्या अनीसचा खूप मोठा याच्यामध्ये हात होता. अनीसचं आणि राजनचंही फाटलं होतं. सालेमचं हो. आणि अनीसचंही फाटलं होतं आणि त्या सालेमच्या मागे तर अनीसचे गुंड लागलेले होते. सालेमला पळताभुई थोडी केली होती त्यांनी. युरोपामध्ये तो हो, भटकत होता आणि नंतर त्याने पोर्तुगालला मला वाटतं लिस्बनला आश्रय घेतला आणि हो. लिस्बनलाच नंतर काही दिवसांनी त्याला पकडण्यात आलं. तर त्यावेळेला जेव्हा सालेम इकडे आला, तेव्हा त्याच्याही मनामध्ये हेच होतं, की आपल्याला जी काही टीप दिली आहे पोर्तुगीज पोलिसांना हो. अटकेची, तर ती दाऊदकडनंच आलेली असावी. दाऊदचाच त्याच्यामध्ये हात असावा, असा सालेमचा आजही संशय आहे तो. म्हणजे आमचे क्राईम रिपोर्टर काही सांगतात तसं. राजनचा विषय असा आहे, की तो आयबीशी सातत्याने संपर्कामध्ये होता. म्हणजे संपर्कात त्याने होते. ज्यावेळेला दाऊदपासून तो बाजूला झाला आणि आयबीच्या मदतीनेच तो तिथनं पळाला वगैरे. अ, त्याच्यानंतर आयबीने त्याचा पद्धतशीरपणे वापर करून घेतलेला आहे आणि त्यात काहीही गैर नाहीये. राजन स्वतः त्यावेळेला आपल्याला हिंदू डॉन म्हणून घेण्यास उत्सुक होता. आयबीने त्याच्या त्या एकूण जी काही मानसिकता होती तिचाही फायदा घेतलेला आहे आणि नेपाळमध्ये जे ISIचं एक नेटवर्क तयार झालं होतं. आयबी आणि यांच्या नजरेमध्ये ते आलेलं होतं. तर ते नेटवर्क उद्ध्वस्त करण्यामध्ये राजनचा खूप मोठा हात होता. म्हणजे हो. 1998 साली या राजननं तिथला एक माजी मंत्री आहे. मोठा उद्योजक वगैरे होता तो मिर्झा दिलशाद बेग नावाचा.
तर हा नेपाळमधलं जे काही ISIची जी काही कारवाया चालायच्या, ISIला च्या माणसांना जे काही आश्रय वगैरे द्यायचा, हे सगळं हा दिलशाद बेग हे पाहत होता आणि त्याला पुन्हा त्याचा बबलू श्रीवास्तव जो उत्तर प्रदेशामधला मोठा माफिया होता, तो होता किंवा टायगर मेमन मुंबईतला. तर यांच्याशीही त्या दिलशाद बेगचे संबंध होते. ज्यावेळेला हा स्फोट झाला त्यावेळेला अनेक जे काही आपले गुंड पळाले त्यातले काही नेपाळमध्ये पण आश्रयाला गेले होते. या दिलशाद बेगच्या आश्रयाला ते होते असं सांगितलं जातं. तर या दिलशाद बेगला राजनने उडवलंय असं सांगितलं जातं. ही आयबीची एक मोहीम होती किंवा त्याच्यानंतर एक खालिद मोहम्मद म्हणून एक ISIचा हस्तक होता तिथे. त्याला राजनच्या गुंडांनी मारलेला आहे. परवेज तुंडाला तिथे संपवण्यात आलेलं आहे. तेव्हा राजनचा आणि आयबीचे असे संबंध होते. नंतर राजनची जी काही अटक झाली बालीमध्ये हं. त्याला पकडला. हो. तर त्यावेळेला सगळी परिस्थिती इथे बदललेली होती. राजनची परिस्थिती मुळात अत्यंत खराब झालेली होती. म्हणजे संपल्यात जमा होता तो. त्याची टोळी संपल्यात जमा होती आणि त्याला आता कुठेतरी असायलम, कुठेतरी आश्रय घेणं हे गरजेचं होतं. राजनला जेव्हा बालीमध्ये पकडला, तर त्यावेळेला त्याच्या क्लिपिंग्ज आहेत, त्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की किती त्याची वाईट अवस्था होती. तर हे सगळं लक्षात घेता तो शरण आला तिथे इंडोनेशियामध्ये पकडला आणि त्याच्यानंतर मग तो मुंबई पोलिसांना शरण आला आणि आता त्याच्यावरती एक 150 पावणे 200 वगैरे गुन्हे होते. काही गुन्ह्यांमधनं त्याला छोट्या-छोट्या शिक्षा झालेल्या आहेत आणि हे चालू आहे त्याचं. पण तो इथे कोट अनकोट सुरक्षित आहे आणि तेच त्याला हवं होतं. बरोबर. येस. हं, हं. राइट, राइट. सर शेवटचा प्रश्न, की अमेरिकेनं जसं ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं. मला वाटतं तुम्ही मॅनहंट हा तुमचा जो अनुवाद आहे, अनुवादित पुस्तक आहे, ते या सगळ्या कारवाईवर आणि त्याच्यावरच आहे. सो तुम्हाला ती सगळी अगदी डिटेलमध्ये माहिती आहे कारवाई. तर तसंच भारतानेही दाऊदला संपवायला हवं. अगदी पाकिस्तानात घुसून त्याच्या घरात घुसून मारायला हवं. असं एक आवेशपूर्ण कायम म्हटलं जातं आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वगैरे पण असं ते भाषणांमध्ये ते छातीठोकपणे म्हणलं जातं, की आम्ही आमची सत्ता आली तर आम्ही हे करू आणि दाऊदला फरफटत आणू वगैरे अशा याआधी अनेकांनी घोषणा केलेल्या आहेत, अगदी गोपीनाथ मुंडेंपासून. हो. तर हे असं काही करणं खरंच शक्य आहे का? शक्य आहे का? तर शक्य आहे. तसं तसं करू शकते. म्हणजे बी. रमण यांनी रॉचे जे काही कॅपॅबिलिटीज आहेत किंवा त्यांचे काय करू शकतं रॉ वगैरे असं एका ठिकाणी लिहून ठेवलेलं होतं. तर रॉची जी कॅपॅबिलिटी आहे ती कोव्हर्ट ऑपरेशन्समध्ये खूप स्ट्राँग आहे रॉ. हे ओके. त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे बी. रमणसारखा माणूस ज्याने पहिल्यापासून रॉमध्ये होते ते. तर असे गृहस्थ जेव्हा सांगतात त्यावेळेला त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा आणि रॉने हे करून दाखवलेलं आहे. पाकिस्तानामध्ये अनेकदा कारवाया केलेल्या आहेत. सिंधमध्ये किंवा कराचीमध्ये. आपल्याकडे ज्यावेळेला ISI एखादा बॉम्बस्फोट करायची, तर त्याचं जो प्रतिध्वनी आहे तो लाहोरमध्ये किंवा कराचीमध्ये उमटायचा, इस्लामाबादमध्ये उमटायचा, असं आपल्याला दाखवून देता येईल. सो रॉ हे करू शकते का? तर करू शकते. ही एवढी ताकद आहे. पण अशा ऑपरेशन्समध्ये अनेक अडचणी पण असतात. म्हणजे बिन लादेनचं जे काही उदाहरण आपण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ते खूप सांगितलं जातं, की बिन लादेनला जसं मारलं तसं मारायला हवं. मॅनहंट मी लिहिलं. त्याच्यानंतर मॅनहंटचा अनुवाद मी केला आणि त्याच्यानंतर जे काही समोर काही पुरावे आलेले आहेत, ज्या काही लोकांनी सांगितलेलं आहे, पुस्तकं आलेली आहेत, त्याच्यातनं एक खूप वेगळी माहिती समोर आलेली आहे, की जेव्हा ती कारवाई झाली, लादेनला अमेरिकेने शोधून काढला, हे खरंच आहे. पण जेव्हा ती कारवाई करायची वेळ आली, त्यावेळेला ती कारवाई पाकिस्तानी ISIमधल्या आणि पाकिस्तानी लष्करामधल्या, सरकारमधल्या काही व्यक्तींच्या सहकार्याने आणि संमतीने झालेली आहे. ओह! ओके. तेव्हा हं. हेच आता समोर आलेलं आहे. अ, बरं. तर ह्या म्हणजे अशी कारवाई करणं एखाद्या परक्या देशामध्ये जाऊन अ, ही खूप अवघड गोष्ट असते आणि भारत-पाकिस्तानमध्ये जी काही एकमेकाशी नातं आहे त्याचं, हे पाहता हे आणखी अवघड आहे आणि तिथे आज मितीला हा दाऊद इब्राहिम याच्या मागे अल-कायदासारखी संघटना आहे. हा ओसामा बिन लादेन आणि ह्या मंडळीला चा जो काही रूट होता त्यांच्या जाण्या-येण्याचा तर हा रूट हा सगळा दाऊदच्या स्मगलिंगचा रूट आहे. ते वापरत हं. होते. हे इतकं त्यांचं जवळचं नातं आहे. ही एक बरोबर. घटना आहे. हा तिथला जे काही इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याशी दाऊदचे संबंध आहेत. ही एक घटना आणि संपूर्ण पाकिस्तानी राज्य यंत्रणा आज त्याच्या मागे आहे. हे
हे सगळं आतून चाललेलं आहे आणि त्याला ISIचं मोठं प्रोटेक्शन आहे तिथे. अशा परिस्थितीमध्ये ही कारवाई करणं अवघड आहे. शक्य आहे का? तर आहे, पण ते अवघड आहे आणि तशी कारवाई कदाचित तशी काही ऑपरेशन्स त्यांनी प्लॅन केले असतील, कदाचित त्याची अंमलबजावणी झाली असेल, फसली असतील. हे आज काहीही कोणीही सांगू शकत नाही. कारण आज हे पब्लिक डोमेनमध्ये तर नाहीच आहे, पण अधिकारी पातळीवरतीही जे खाजगीमध्ये सांगतात, असं कोणीही सांगायला पुढे येत नाहीये. सो बरोबर. आपण एक असं म्हणूयात, की अशी ऑपरेशन्स कदाचित झाली असतील. त्यातलं एखादं यशस्वी पण होऊन जावं, अशी आपण अपेक्षा करूयात आणि एक आहे की दाऊद आपल्या सगळ्यांना तसाही हवा आहे. हं, हं. म्हणजे आपल्या इथल्या राजकीय यंत्रणांना त्यांचे राजकीय हिशोब, त्यांचे हेवे-दावे हे सगळे चुकते करण्यासाठी म्हणून त्याचं नाव उपयोगी पडतं. नाहीतर आज बघा, बरोबर. की आज आणि लोकांच्याही मनामध्ये निरंजन, दाऊदची जी प्रतिमा आहे ना आजची, ती 48 वर्षाचा दाऊद. तो फोनवर हं. बोलतोय दुबईमधल्या कुठल्यातरी स्टेडियममधनं वगैरे, अशीच प्रतिमा आहे. अगदीच. आज तो अहो त्याचं वय 72-73 असेल आज. बरोबर. आणि तो हं. जिवंत आहे की तो तो जिवंतच आहे. पण बरोबर. खात्रीपूर्वक हेही सांगू शकत नाही कोणी की तो जिवंत आहे की मेलेला आहे. पण त्याला आपण त्याच्या नावाने इथं राजकारणही घडत असतं. अ, आणि हे सगळं चालू आहे. तर अशी ही सगळी मौज आहे या घटनेमधली. धन्यवाद. खरंय, खरंय, खरंय. येस सर, येस. येस. थँक सो मच रवी सर. म्हणजे येस. हा सगळाच विषय आहे 93 ब्लास्ट, त्यामागचं इंटेलिजन्स आणि दाऊद संबंधी ही सगळी माहिती आणि बाकी डॉन्सचंही तुम्ही सांगितलंत सगळ्या. छोटा राजनच्या कशा कारवाया, म्हणजे आपण कसा उपयोग करून घेतला आयबीने त्याचा. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणजे काही कमेंट्समधनं मला असा फीडबॅक आला, की जी तरुण आपली जनरेशन आहे, की जी आज विशीमध्ये आहे, तर त्यांच्या जन्माआधीच्या या सगळ्या घडामोडी असल्यामुळे त्यांना कदाचित याबद्दल तितकी माहिती नसेल. म्हणजे मी पण अक्षरशः किती 7-8 वर्षांचा होतो. पण हो. तरी ते माझ्या लहानपणीच्या मेमरीमध्ये एका कटू आठवणी म्हणून ते आहे 93 ब्लास्ट. त्यामुळे कदाचित मला तो जवळचा होता विषय. तर तुम्ही खूप चांगलं एक्सप्लेन केलंत. त्यामुळे तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. मी परत तुम्हाला या पॉडकास्टमध्ये मराठी क्राईम कथांमध्ये बोलवणारच आहे. आपण एकदा रॉवर नक्की चर्चा करूया तुमच्या पुस्तकावर नक्की, आणि नक्की, नक्की. त्यामागची तुमचा सगळा अभ्यास आणि हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. थँक निरंजन. थँक थँक सो मच सर. येस. फ्रेंड्स, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला प्लीज कळवा. तुम्ही माझ्याशी निरंजन मेढेकर या माझ्या Instagram अकाउंटवर कनेक्ट होऊ शकता. तुम्ही डायरेक्ट मेसेजद्वारे तुमचा फीडबॅक कळवू शकता. आणखी एक मला सांगायला आवडेल, की निरामय लैंगिकतेवर अर्थात हेल्दी सेक्स लाईफवर मी सेक्सवर बोल बिंदास हा आणखी एक पॉडकास्ट होस्ट करतो, रन करतो. हा पॉडकास्ट हा एक्सक्लुझिव्हली स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपवर अवेलेबल आहे. तो दर गुरुवारी मी नवीन विषय घेऊन येतो. तर त्याची लिंकही मी पोस्ट करतोय डिस्क्रिप्शनमध्ये. तर तोही पॉडकास्ट नक्की ऐका. येस, पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया आणखीन एखाद्या खतरनाक इंटरेस्टिंग केससह. तोपर्यंत टाटा.